आणि म्हणून मला असं वाटतं की आपला असा एकमेव पक्ष आहे की तो 12ही महिने कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम देत राहतो, संपर्कात राहतो, बोलायला लावतो, त्याच्या गती देत राहतो त्यांच्या कामाला. असा आपला एकमेव पक्ष आहे. काँग्रेसमध्ये असं होतंय का? नाही. राष्ट्रवादी असं होतंय का? नाही. राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांची, अजितदारांची नाही. त्यांना राग येतो की आमच्या पक्षात असं काय होते म्हणताय. आणि म्हणून आता मला असं वाटतं की राज्यामध्ये सुद्धा शिवसेना जी होती ती खऱ्या अर्थाने शिवसेना आहे, दृश्यमानाची ती आपल्याकडे आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, अजितदादांचा गट, अजितदादांचा गट आहे, त्यांचा पक्ष सगळं तो आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. आणि बच्चे म्हणजे 5-7 लोक म्हणजे शरद पवार साहेबांकडे राहिलेले आहेत. 5-7 लोक आमदार काहीतरी मला वाटतं आता ठाकरे साहेबांकडे राहिलेले आहेत. आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा त्यांचं काही खरं दिसत नाही आहे. रोज भांडतायत, वाद घालतायत, ही जागा मला, ती जागा तुम्हाला, ती जागा मला, ही जागा मला. त्यासाठी दररोज नित्याचे वाद त्या ठिकाणी चाललेले आहेत. दररोज भांडतायत. आज युती तुटेल का उद्या तुटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये अतिशय अनुकूल परिस्थिती, देशात तर आहे पण राज्यामध्ये अनुकूल परिस्थिती आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.